कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। नवी मुंबईतील बेलापूर परिसरात गेल्या काही दिवसात मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागला। या पार्श्वभूमीवर बेलापूरचे आमदार मंदा म्हात्रे यांनी मतदारसंघात पाहणी दौरा केला। पाण्याचा निचरा नीट होत नसल्याबाबत त्यांनी नवी मुंबई महापालिका आणि सिडकोच्या अधिकाऱ्यांवर तीव्र नाराजी व्यक्त केली। मंदा म्हात्रे यांनी केवळ इशारे न देता यंत्रणेला योग्य उपाययोजना करण्याचे निर्देश दिले असून अतिक्रमण विरोधी कारवाईची मागणी लावून धरली आहे। त्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पूर परिस्थिती होती। कुठे कुठे बांध फुटले, कालवे फुटले, संपूर्ण नवी मुंबई पाण्याखाली होती। पण जाणीवपूर्वक बेलापूरचं सेक्टर 6ला जे पाणी आलं, होल्डिंग पॉईंटचं काम चालू आहे आणि पाऊस लवकर आला। फक्त मीडियाने एकच दाखवलं, बेलापूर डुबलं, बेलापूर डुबलं। महाराष्ट्र डुबला होता, नवी मुंबई पूर्ण डुबली होती। मी अधिकाऱ्यांना आता सांगितलं, इथलं अतिक्रमण काढा, कोण डॅब्लिश टाकतं, काय करतं, त्याची पाहणी करा, त्याच्यावर कारवाई करा। आणि हे जर काम होत नसेल तर या कॉन्ट्रॅक्टरला पण ब्लॅकलिस्टला टाका। त्याला आज मी शेवटची तारीख दिलेली आहे। काल भरपूर रात्री पाऊस होता, त्या पावसामुळे रात्री मी 12-12 वाजता उठून रात्री अधिकाऱ्यांना फोन केले की जर काय परिस्थिती आहे बघा। कारण कसं आहे, 24 तास काम करणारे आम्ही लोक असतो आणि कुठे जराशी चूक झाली प्रशासनाची किंवा कॉन्ट्रॅक्टरची तर ते आम्हाला वेटीस धरलं जातं। पण माझं सतत लक्ष होतं, गेल्या 20 वर्षाचा प्रश्न हा मी सोडवला। होल्डिंग पॉईंटचं काम चालू केलं, जवळजवळ 30-35 कोटीचं काम काढलं। आता हा कॉन्ट्रॅक्टर कुठे गायब होता मलाही माहिती नाही। तो बोलतो मी काम करतो, तर नवीन 1000चे पंप 7-8 बसवलेले आहेत, ते दिवाळीपर्यंत राहतील आणि आता पाणी भरणार नाही याची ग्वाही दिलेली आहे अधिकाऱ्यांनी। अधिकाऱ्यांवर पण कारवाई केली जाईल कोणालाच आता। कारण मला जर कोण बदनाम करण्यासाठी जर कारस्थान करत असेल, किती इथं डॅब्लिश टाकलंय, किती अतिक्रमण झालंय, गेले 6 महिने मी सिडकोला सांगते, पालिकेला सांगते, अधिकारी एकच सांगतात की अतिक्रमण काढलं। आता अतिक्रमण पक्क झालं, यांना कोणाचा दबाव येतो, कुठल्या नेत्याचा दबाव येतो, हे अतिक्रमण नाही काढलं तर इथे हा प्रकार इथे होणारच, CBD डुबणारच, बेलापूर डुबणारच। हे सगळं अतिक्रमण काढा, डॅब्लिज काढा, पंप हाऊसचं काम ताबडतोब होऊ द्या, असं मी आज आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिलेले आहे।